स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळी भारतावर आर्थिक अरिष्ट आलं त्यावेळी रिझर्व्ह बँकेनं देशाला कौशल्यपूर्ण असं नेतृत्व दिलं। अगदी चालू शतकाच्या पहिल्या दशकातील आर्थिक संकट असो किंवा कोरोनाच्या काळातील आव्हानात्मक स्थिती असो किंवा आता जगासमोर उभं असलेलं टॅरिफचं वादळ असो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रत्येक प्रसंगाला अगदी धैर्यानं आपल्या अर्थव्यवस्थेचं जहाज किनाऱ्याला लावलंय। आज पतधोरणाचा आढावा सादर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांच्या बोलण्यातून सुद्धा तोच आत्मविश्वास पुन्हा एकदा दिसून आलाय। संकटातून मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आपलं जैसे थे धोरण बदलून आता सर्वसमावेशक धोरणाकडे वाटचाल सुरू केली आहे। खरं तर संकटाच्या वेळी धोरणात बदल करणं तसं जोखमीचं असतं, पण रिझर्व्ह बँकेनं ती जोखीम उचलली आहे आणि ती योग्य असल्याचं तज्ञांचं मत आहे। पाहूया। Reduce the policy repo rate. अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.5% कपात जाहीर केली। अस्थिर जागतिक अर्थकारणाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल, पण तो मर्यादित असेल असंही रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं 3 दिवस केलेल्या चर्चेतून पुढे आलं। त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा विकास दर 6.7% वरून कमी करून 6.5% वर आणण्यात आला। The MPC voted unanimously to reduce the policy repo rate by 25 basis points to 6% with immediate effect. सलग दुसऱ्या रेपो कपातीनं सामान्य गृहकर्जदाराला दिलासा मिळणार आहे। जर तुमच्या गृहकर्जाचा व्याजाचा दर 8.25% असेल आणि काळ 20 वर्ष असेल तर 20 लाखाच्या कर्जासाठी वर्षाकाठी 3,744 रुपयांची बचत होणार आहे। 30 लाखांच्या कर्जासाठी वर्षाकाठी 5,628 रुपयांची बचत होईल, तर 50 लाखांच्या कर्जासाठी वर्षाकाठी 9,372 रुपये वाचणार आहेत। रेपो रेट में कमी की गई है तो महंगी ईएमआई देने वालों को बहुत बड़ी राहत मिली है। 50 लाख रुपए तक के लोन जिन्होंने हाउसिंग लोन ले रखा है 20 साल के लिए लगभग उनको 10,000 रुपए सालाना उनको फायदा होगा। तो ईएमआई भरने वालों की बल्ले बल्ले हो सकती है और उसके साथ साथ ही हाउसिंग सेक्टर को भी एक बूस्ट मिलेगा। हाउसिंग सेक्टर के साथ साथ बाकी जो इंडस्ट्री उसके साथ कनेक्टेड हैं उनको भी बूस्ट मिलेगा, इकोनॉमी को भी बूस्ट मिलेगा। रेपो दरात कपात करून रिझर्व्ह बँक थांबलेली नाहीये। भविष्यातील आर्थिक निर्णयांसंदर्भात रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण सुद्धा बदललंय। आतापर्यंत न्यूट्रल म्हणजे समसमान शक्यताचा विचार करणाऱ्या पतधोरण समितीनं त्यांची विचारसरणी अकोमोडेटिव्ह किंवा उदार केली आहे। याचा अर्थ नजीकच्या भविष्यात व्याजदर स्थिर राहतील किंवा खाली येतील। अस्थिर जागतिक अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर स्टान्स बदलण्याचं पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजे एकदम सडनली जर मी 0.5% किंवा जास्त असा जर रेट कमी झाला असता तर आपल्याला त्याचं मॉनिटरिंग नीट करता आलं नसतं। त्यामुळे मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेचा हा अप्रोच आहे थोडाफार कॉशियस आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आणखीन एक मला सांगावं वाटतं की सध्या रिटेलचं जे वाढतं एनपीए प्रमाण आहे त्याला सुद्धा थोडाफार म्हणजे ते कंट्रोलमध्ये राहावं म्हणून मला असं वाटतं की हे मॉनिटर करून मे बी जूनमध्ये किंवा ऑगस्टमध्ये थोडाफार त्याचा आढावा घेऊन मग रेट ऑफ इंटरेस्ट कमी करता येतो। रेट ऑफ इंटरेस्ट तो कमी करता येईल। फक्त याच्यामध्ये एकच आहे की आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हा अकोमोडेटिव्ह अप्रोच घेतलेला आहे। म्हणजे एक नक्की की आता रेट ऑफ इंटरेस्ट वाढणार नाही, हा वर्षभरात रेट ऑफ इंटरेस्ट कंट्रोलमध्येच ठेवायचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न असेल। कमी होईल पण वाढणार नाही। रिझर्व्ह बँकेनं स्टान्स बदलल्यानं आता पतधोरणाची दिशा महागाई नियंत्रण नसून अर्थव्यवस्थेच्या विकासाला बळ देणं ही असणार आहे। जागतिक आर्थिक वादळात आपलं जहाज भरकटू द्यायचं नसेल तर आरबीआयनं उचललेलं हे पाऊल योग्य वेळी उचललेलं योग्य पाऊल ठरेल अशी सध्याची स्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।